electronic configuration of electronic configuration in groups. तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं पाहायचं आहे तर ग्रुपचं पाहायचं आहे. तर आपण इन जनरलमध्ये पाहिलेलं आहे की पिरियडिक टेबलमध्ये पिरियड 7 आणि ग्रुप किती आहेत 18 आहेत. अ न्यू सेल इज ॲडेड डाऊन अ ग्रुप द जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन therefore is expected to be the same down any particular group. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे पर्टिक्युलर ग्रुपमध्ये पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल कारण प्रत्येक एलिमेंट हा वेगळा आहे ॲटॉमिक नंबर वेगळा आहे आणि इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशनसुद्धा कसं असेल वेगळा असेल पण त्यामध्ये त्या ब्लॉकमध्ये काय केले गेले ते एलिमेंट्स इंट्रोड्यूस होत गेलेत त्या ब्लॉकमध्ये इंट्रोड्यूस होण्यासाठी त्याचं आउटरमोस्ट सेल हे काय केलं जातं कन्सिडर केलं जातं. इट इज फाउंड टू बी सो फार द ग्रुप 1, 2 and 3 in the group 13 to 18 are appropriate. Inner D and F subcell are completely filled. The general outer electronic configuration is the same down the group 13 to 18. म्हणजे कसे आहे सेम आहे. In the group 4 to 12, however, D and F subcell introduced at the latter stage down the group. As a result, variation in the general electronic configuration is introduced only at the latter stage down the group 4 to 12. म्हणजे कुठंपर्यंत आहेत 4 to 12 पर्यंत आहेत. त्यानंतर आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द 4 ब्लॉक्स. तर यामध्ये the structure of modern periodic table shows 4 blocks. The blocks are formed in accordance with their subcell in which the last electron enter according to the 4 blocks are named as S block, P block, D block and F block. मग आता S block कोणाला म्हणायचं आहे की ज्या एलिमेंटचे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन कोणामध्ये आहेत एस ऑर्बिटलमध्ये आहेत त्याला एस ब्लॉक म्हटलं जातं. द लास्ट इलेक्ट्रॉन इन द एस ब्लॉक एलिमेंट इज फिल्ड इन अ एस सबसेल. म्हणजे एस सबसेलमध्ये असल्यामुळे त्याला काय म्हटलेलं आहे एस ब्लॉकमध्ये घेतलेलं आहे. देअर बिईंग ओनली वन ऑर्बिटल इन अ एस सबसेल द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एस ब्लॉक एलिमेंट इज NS1 to 2. म्हणजे एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे 2 आहे. Thus, the element of the group first and group second belong to S block. The S block element present on the left extreme of the modern periodic table. म्हणजे कुठल्या साईडला आहे पिरियडिक टेबलमध्ये एस ब्लॉक लेफ्ट साईडला आहे. त्यानंतर आहे सेकंड पी ब्लॉक. द लास्ट इलेक्ट्रॉन इन द पी ब्लॉक एलिमेंट इज फिल्ड इन पी सबसेल. म्हणजे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे कुठे असतील पी सबसेलमध्ये असतील त्याला काय म्हटलेलं आहे पी ब्लॉक म्हटलं आहे. आणि पी ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन इनटेक कॅपॅसिटी किती आहे 6 इलेक्ट्रॉन आहे आणि त्यामध्ये किती एलिमेंट्स आहेत 6 ग्रुप्स आहेत. त्यामध्ये ग्रुप 13, 14, 15, 16, 17 अँड 18 कॉन्स्टिट्यूट द पी ब्लॉक एलिमेंट. त्याला काय म्हटलेलं आहे पी ब्लॉक म्हटलेलं आहे. द पी ब्लॉक अपियर ऑन द राईट ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. पी ब्लॉक हा कुठं आहे राईट साईडला आहे. द पी ब्लॉक एंड विथ ग्रुप 18 विच रिप्रेझेंट फॅमिली ऑफ इनर्ट गॅसेस. म्हणजे 18th ग्रुप जो आहे म्हणजे लास्ट ग्रुप जो आहे पिरियडिक टेबलमधला तो इनर्ट गॅस एलिमेंट आहे. रिमार्केबली द फर्स्ट एलिमेंट ऑफ द ग्रुप 18th helium does not the p subcell as in the valence cell has n equal to 1 and its electronic configuration is 1s2. कारण atomic number किती आहे 2 आहे हेलियमचं. Yet helium is placed in the 18th group of the p block because its valence electron is completely filled similar to 18th group.
The general electronic configuration for the p block is ns2 np1 to 6. D block. The D block in the modern periodic table is formed or represented or result of filling of last electron in d orbital. कोणामध्ये आहे? d orbital मध्ये इलेक्ट्रॉन आहे आणि त्यामध्ये a d subcell is present in the cells with 3 according to the n-1 d subcell only after the ns subcell is completely filled. त्यानंतर डी ब्लॉकमध्ये किंवा डी ऑर्बिटलची इनटेक कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉन आहे? 10 इलेक्ट्रॉन आहे. मग 10 इलेक्ट्रॉन आहेत त्यामध्ये ग्रुप आहेत डी ब्लॉकमध्ये 3 to 12 आहेत. म्हणजे 3 to 12 हे कोणामध्ये इन्क्लूड केले गेलेत? डी ब्लॉकमध्ये केलेत. त्याचे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे NS0 to 2 n-1D 1 to 10 आहे. त्यानंतर F block element. In the F block element, the last electron filled in F orbital. कोणामध्ये असेल लास्ट इलेक्ट्रॉन? F ऑर्बिटल मध्ये असतील. There are 7 orbital in a F subcell. The general outer electronic configuration of the F block is ns2 n-1d 01 n-2 F 1 to 14. कारण F ऑर्बिटलची इलेक्ट्रॉन इनटेक कॅपॅसिटी किती आहे? 14 आहे.